महामार्गासह सर्व्हिस रोडवर मोकाट गुरांचा मुक्त संचार। मुंबई गोवा महामार्गावर सर्व्हिस रस्त्यावर पोलादपूर शहरात तसेच शहरातील इतर भागात मोकाट गुरांचा मुक्त संचार सुरू असल्याचे दिसून येते। त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे। त्यातच मोकाट गुरे ठिय्या मारत असल्याने दुचाकीसह चारचाकी वाहने चालवताना कसरत करावी लागत आहे। नुकताच महाडमध्ये एक रेढा उधळल्याने 7 जणांना जखमी केल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर मोकाट जनावरांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। पोलादपूर शहरात बस स्थानकापासून ते ग्रामीण रुग्णालय पोलादपूर तसेच लोहारमाळ गावच्या जवळ मोकाट गुरे महामार्गासह सर्व्हिस रस्त्यावर फिरत असल्याने एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता वाढीस लागली आहे। मात्र पोलादपूर नगरपंचायतीकडून याबाबत कोणतीही कार्यवाही होत नसल्याने नागरिकातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे। महामार्गावर सुद्धा मोकाट गाई बैल फिरताना दिसत असल्याने अनेकदा वाहन चालकांना अचानक ब्रेक लावावा लागत असल्याने चालक वर्गाचा गोंधळ उडत आहे। गेल्या वर्षात महामार्गावर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोर एका भरधाव कारची एका गायीला ठोकर लागून अपघात झाला होता। सुदैवाने कारमधील प्रवासी सुखरूप बचावले। कारच्या धडकेने गायीचा पाय मोडल्याने गाय महामार्गावर कोसळली होती। यावेळी नरवीर रेस्क्यू टीम व नागरिकांनी धाव घेतली। गायीला महामार्गावरून बाजूला करून महामार्ग सुरळीत केला होता। त्याचप्रमाणे पोलादपूर बस स्थानकात एका बसच्या टायरखाली गायीचे वासरू आल्याने गतप्राण झाले होते। या घटनेसह पूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत। मात्र मोकाट गुरांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा त्याबाबत कोणीही पुढे येत नसल्याचे चित्र दिसून येत आहे। एखाद्या वेळेस मोकाट गुरास अपघात झाल्यास किंवा वाहनांच्या धडकेत काही झाल्यास मोकाट गुरांचे मालक पुढे येत नसल्याने या गुरांचे मालक कोण असा प्रश्न निर्माण होत आहे। गुरांना काही मालक सकाळी सोडत असल्याने गुरे चरण्यासाठी मुख्य रस्त्यावरून पलीकडे जात असतात। त्याचप्रमाणे रस्त्यावर बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे। महामुंबईसह धनराज गोपाळ, पोलादपूर।